यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 6वी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये घेतली जाईल। या सुनावणीसाठी स्वतः आज सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील उपस्थित राहतील। या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर निर्णय होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर विष्णू चाटेच्या बीड कारागृहात ठेवण्यासंदर्भातील अर्जावर देखील आजच सुनावणी होणार आहे। तर बीडच्या न्यायालयात आज संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात चार्ज फ्रेमची कार्यवाही होण्याची ही शक्यता वर्तवली जाते आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आज महत्त्वाची सुनावणी आहे। वाल्मिक कराडच्या अर्जावर देखील आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे। आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार हे ठरलं जाईल। विष्णू चाटेला बीड तुरुंगातच ठेवलं जाणार का हे आजच्या सुनावणीतूनच स्पष्ट होणार आहे। बीडच्या विशेष न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। सुनावणीसाठी स्वतः आज सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार असल्याची एक शक्यता कुठेतरी वर्तवली जाते। या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर देखील निर्णय होऊ शकतो। त्याचबरोबर विष्णू चाटेच्या बीड कारागृहात ठेवण्यासंदर्भातील अर्जावर देखील आज सुनावणी होईल। या संदर्भात आकाश आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। आकाश, आजच्या सुनावणीमध्ये नेमके काय काय मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात? होय वर्षा, आज बीड येथील विशेष न्यायालयात संतोष देशमुख खून प्रकरणाची 6वी सुनावणी पार पडणार आहे। सकाळी 11 वाजायच्या दरम्यान या सुनावणीला सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम स्वतः न्यायालयात उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आजच्या सुनावणीत 2 महत्त्वाचे मुद्दे अपेक्षित आहेत। एक म्हणजे आरोपी वाल्मिक कराड यांच्या अर्जावरती देखील आज न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे। दुसरा मुद्दा म्हणजे आरोपी विष्णू चाटे याला देखील बीड कारागृहात ठेवण्यासंदर्भात या अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून न्यायालय परिसरामध्ये देखील या संदर्भात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। निश्चितच आकाश, या सुनावणीकडे आपले देखील लक्ष असेल। सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।